मंडळी, हिंदी महासागरात एक अशी संस्कृती सापडलेली आहे की जी 9500 वर्षापूर्वीची बोलली जाते. आता त्यामुळे नव्याने एक संस्कृती पुन्हा एकदा लोकांच्या समोर येत आहे. यातच ही संस्कृती सिंध संस्कृतीपेक्षाही जुनी असल्याचं बोललं जातंय. आणि आजवर सुमेरियन किंवा सिंध संस्कृती ही जास्त जुनी मानली जायची. हे सगळं सिनेमातून सुद्धा मांडलं गेलेलं आहे. मात्र हिंदी महासागरात आता नवीन संस्कृतीचा शोध लागल्याने सगळ्या जगाचं लक्ष तिकडे लागले आणि या संस्कृतीची पाळेमुळे खूप जुनी आहेत असं बोललं जाते. नक्की कोणती ही संस्कृती आहे? कुणाला हिचा शोध लागलाय? समुद्राखाली ती कशी दबली गेली आहे आणि तिचं भारतीय संस्कृतीशी काही कनेक्शन आहे का? सगळं सविस्तर जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, पाण्याखालचं शहर म्हटलं की अटलांटिस सारख्या पौराणिक पाण्याखालील शहरांनी मानवी कल्पनाशक्तीला बराच काळ व्यापून ठेवलेलं आहे. परंतु खऱ्या पाण्याखालील संस्कृती कधी कधी समुद्राच्या खोलीतून उदयास येतात. 2001 मध्ये भारताच्या राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थेचे समुद्रशास्त्रज्ञ गुजरातच्या किनाऱ्याजवळ असलेल्या कॅम्बेच्या आखातात प्रदूषण तपासणी करण्यासाठी गेले होते. त्यांच्या कामादरम्यान त्यांनी समुद्राच्या तळाशी साऊंड वेव्हज पाठवण्यासाठी साइड स्कॅन सोनार तंत्रज्ञानाचा वापर केला आणि त्यात पृष्ठभागापासून सुमारे 120 फूट खाली असलेल्या एका मोठ्या क्षेत्रात पसरलेल्या काही नव्या वस्तूसारख्या त्यांना रचना दिसल्या. विश्लेषण केल्यानंतर संशोधकांनी असा निष्कर्ष काढला की ह्या वास्तू 9500 ते 12000 वर्षापूर्वीच्या शहराचे अवशेष आहेत, जी हडप्पा संस्कृतीच्या हजारो वर्षापूर्वीची आहे. आणि या शोधावरून असं दिसून आले की हे हरवलेले पाण्याखालील शहर संस्कृतीच्या सर्वात जुन्या इतिहासापैकी एक असू शकतं. एका वृत्ताने दिलेल्या माहितीनुसार या शोधामुळे प्राचीन मानवी इतिहासाच्या पारंपरिक समजुतींना एक नवीनच आता संधी मिळालेली आहे. 2002च्या सुरुवातीला बीबीसीने वृत्त दिले होते की मोठ्या भौमितिक रचनांमध्ये मातीची भांडी, मणी, शिल्प, भिंतीचे भाग तसेच मानवी हाडे आणि दात यासारख्या काही कलाकृती तिथे सापडल्या होत्या. अगदी रेडिओ कार्बन डेटिंग वरून असं दिसून आलं होतं की या कलाकृती सुमारे 9500 वर्ष जुन्या आहेत. 2002 मध्ये आघाडीचे तज्ञ इरावथम महादेवन यांनी कबूल केलं की चेकिंग केले असता या रचना सगळ्या मानवनिर्मित आहेत. अगदी पाण्याखाली अशा रचना करणं अशक्य. मात्र निसर्गात असं कधी घडू शकत नाही की कोणी इतक्या लांबीचं बांधकाम करेल. त्यामुळे या बांधकामाची कल्पना करणं सुद्धा कठीण आहे. यात त्यांना एक लाकूड देखील सापडले आहे जे कार्बन डेटेड केलेले असतात. 9500 वर्षापूर्वीचं दाखवलं गेलं. यावर मात्र हेलसिंकी विद्यापीठातील अक्सो पारपोला यांनी यावर प्रश्न विचारलेले आहेत की या लाकडाचे वय त्या प्राचीन संस्कृतीशी संबंधित आहे का? यातच जे तुम्ही कार्बन डेटिंग केलंय ते सुरक्षित आहे का? त्यावर संशोधकांनी सांगितले की जे काही इथे सापडले ते फक्त इथेच आहे. मात्र इथे भरती ओहोटी होत असल्याने इथे वाळू नेहमीच हलत असते. पुढे असंही म्हणलं गेलेलं की इसवी सन 2500 पूर्व या भागात मोठी शहरे नव्हती. थोडीफार छोटी वस्ती होती. त्यामुळे या नवीन सापडलेल्या संस्कृतीवर काहींनी बोट ठेवले. आता यातच यावर अजून काही काम करावं लागेल असंही बोललं जाते. त्यामुळे या हिंदी महासागरातील मिळालेल्या संस्कृतीवर अजूनही काम चालू आहे. एकेकाळी एक कल्पनेतलं मानलं जाणारं प्राचीन द्वारका शहर सुद्धा 2001 मध्ये भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर पाण्यात सापडलं. 9000 वर्षापूर्वी बुडाल्याचे मानले जाणारे प्राचीन हिंदू ग्रंथ द्वारकेचे वर्णन कृष्णाचे घर म्हणून करतात. 19 मे 2001 रोजी भारताचे तत्कालीन विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री मुरली मनोहर जोशी यांनी एका निवेदनात घोषणा केली की या कलाकृती कांस्ययुगीन सिंधू खोरे किंवा हडप्पा संस्कृतीपेक्षा जुन्या संस्कृतीचे पुरावे देतात. मात्र हे नवीन सापडलेले हिंदी महासागरातील शहर पाण्याखाली 120 फूट खोल बसलेलं आहे. हे शहर 5 मैल लांब आणि 2 मैल रुंद असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. आता या ठिकाणाहून मातीची भांडी, मणी, पुतळे आणि मानवी अवशेष अशा गोष्टी सापडल्यात. आता यात तज्ञांचं काय मत हे सुद्धा जाणून घेऊयात. ते असं म्हणतात की हे अवशेष एका अतिशय प्रगत संस्कृतीचे संकेत देतात जे गेल्या हिमयुगाच्या शेवटी समुद्राच्या पातळीत वाढ झाल्यामुळे पाण्यात बुडाली होती, असं एनआयओटीचे वैज्ञानिक पथकाचे डॉक्टर बद्री नारायण यांनी सांगितलं. तसेच हडप्पा संस्कृती या समुद्राखालील संस्कृतीतून विकसित झाली असावी असंही ते पुढे म्हणतात. काही तज्ञांनी या दाव्यावर प्रश्न उपस्थित केलेले आहेत. काही कलाकृती प्राचीन नद्यांनी वाहून नेले असतील असंही म्हटलं जातंय. आता यासोबतच कार्बन डेटिंगच्या विश्वासार्हतेबद्दलही चिंता अगदी त्यांनी व्यक्त केलेली आहे. यातच 5000 वर्षे जुनी असलेली द्वारका, गुजरातच्या पश्चिमेकडील समुद्र किनाऱ्यावर वसलेली ही द्वारका नगरी कोट्यावधी हिंदूंचे पवित्र स्थान म्हणून ओळखली जाते. अगदी भारताच्या सांस्कृतिक इतिहासात आणि हिंदू धर्माच्या पुस्तकांमध्येही द्वारकेचा उल्लेख श्रीकृष्णाने वसवलेलं शहर असा केला गेलेला आहे. त्यामुळे हे अनेकांचे श्रद्धास्थान आहे. पण यासोबतच द्वारकेच्या समुद्रात पुरातत्व विभागामार्फत केल्या जाणाऱ्या संशोधनामुळेही देशविदेशातील अनेकांना द्वारका आकर्षित करते. आता द्वारकेतील जमीन आणि समुद्रात संशोधन आणि उत्खननादरम्यान सापडलेल्या अवशेषांमुळे या ठिकाणी प्राचीन काळी असणाऱ्या शहराचे पुरावे मिळालेले आहेत. 80च्या दशकाच्या उत्तरार्धात म्हणजे 1986 ते 87च्या सुमारास द्वारकेमध्ये पहिल्यांदा पाण्याखाली उत्खनन करण्यात आलं. अशा पद्धतीने समुद्रात उत्खनन करण्याची ही देशातली पहिली वेळ होती. आणि येथे सापडलेले अवशेष हेच सांगतात की इथे विविध आकारांची आणि मापाची जहाजे येत असत आणि इथून ती विविध भागात जात असत. यातच असंही म्हणलं जातं की द्वारका ही 5000 वर्ष जुनी आहे. तर काही जण म्हणतात की द्वारका कार्बन डेटिंगद्वारे 12000 वर्षापूर्वीची देखील सांगितली गेलेली. आणि यामुळे आता कोणती संस्कृती जुनी यावर चर्चा होऊ शकते. मात्र या सगळ्या संस्कृती एकेकाळी जमिनीवर होत्या, पुढे या पाण्यात गेल्या आणि काही हजार वर्षांनी या संस्कृती जेव्हा
आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे कधीच्या आहेत हे जेव्हा पाहिलं तेव्हा 5,000 तर कोण 9,000 वर्षापूर्वीचे असल्याचं बोललं गेले. अर्थात कार्बन डेटिंगवरून शोध लावताना त्याच्यातील एक्युरसी ही 100% नसते असं बोललं जातं. आणि यामुळे हिंदी महासागरात सापडलेली ही नवी संस्कृती 9,500 वर्षापूर्वीची आहे की अजून जुनी की त्यापेक्षा कमी यावरून चर्चा होऊ शकते. मात्र समुद्राखाली अजून कोणत्या संस्कृती दडल्यात? अटलांटिक संस्कृती तसेच हिंदू संस्कृतीतील द्वारका किंवा अजून बऱ्याच संस्कृती या समुद्राच्या खोल तळाशी आहेत असं अनेक शोधकर्त्याकडून बोललं जातं. एक्वामेन नावाचा एक सिनेमा सुद्धा आला होता जो समुद्रातील एका संस्कृतीची माहिती देणारा होता, ज्यात विविध घटना दाखवल्या होत्या. यामुळे सिनेमा असो की शोध, संस्कृत्यांची अशी माहिती सिनेमा किंवा इतर गोष्टीतून दिली जात असते. मंडळी, अगदी आज सुद्धा जगभर समुद्राखालील वस्तू ज्या सापडल्या आहेत त्या संग्रहालयात ठेवण्यात येतात. लोक ते पाहायला गर्दी करतात. यामुळे या नव्या सापडलेल्या संस्कृतीबद्दल लोकांचं गूढ हे कायम आहे. मात्र असं असलं तरी कार्बन डेटिंगवरून अजून याबद्दल जगभरातील संशोधकांची मतमतांतरे आहेत. मात्र या निमित्ताने जगात अजून एका संस्कृतीचा शोध लागला. यामुळे जगभरातील संशोधकांना व लोकांना अभ्यासाचा तसेच कुतूहलाचा एक विषय मिळाला हे मात्र नक्की. मंडळी, यावर तुमचं मत काय आहे कमेंट करून जरूर सांगा. तसेच आमच्या विशेष भारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जर तुम्ही Facebookवर पाहत असाल तर विशेष भारी FB या Facebook पेजला देखील फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.